कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल। जाणून घेऊया सविस्तरपणे माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्याला हवे ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना एक प्रकारे दिलासादायक एक निकाल दिलेला आहे आणि त्या दिलासादायक निकालाचा फायदा नक्कीच हा शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना होणार आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त याला शेअर करण्यासोबतच याला एक लाईक करायला आपण विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। सदरच्या निर्णयानुसार कोर्टाने असा निर्णय दिला की कर्मचारी निवृत्त झाल्याच्या नंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। याबाबत प्रकरण असे की झारखंड राज्यातील नवीन कुमार या बँक कर्मचाऱ्याच्या विरोधात निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कार्यवाही अवैध असल्याचे झारखंड न्यायालयाने निर्णय दिला आहे। सदरच्या निर्णयाला SBI बँकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल केली होती। सदर बँकेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून झारखंड न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायम ठेवल्याने नवीन कुमार यांच्यावर निवृत्तीनंतर सुरू करण्यात आलेली शिस्तभंगाची कार्यवाही निकालानंतर रोखण्यात आलेली आहे। सदर प्रकरणामध्ये नवीन कुमार हे SBI बँकेत 30 वर्ष सेवा करून ते दिनांक 26/12/2009 रोजी सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांची सेवा ही दिनांक 1/10/2010 पर्यंत वाढविण्यात आलेली होती। सदरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे कर्ज मंजूर केल्याने त्यांच्यावर बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बँकेकडून लावण्यात आला होता। सदर प्रकरण बँकेकडून सेवेत असताना नवीन कुमार यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली नव्हती, तर निवृत्तीनंतर त्यांच्यावर 18 मार्च 2011 रोजी प्राधिकरणाने कार्यवाही सुरू केली, परंतु सदरची कार्यवाही ही अयोग्य असल्याचे सांगत नवीन कुमार यांच्या बाजूने झारखंड उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले। यावर प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर देखील सर्वोच्च न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत नवीन कुमार यांच्यावर निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कार्यवाही न करण्याचे निर्देश देण्यात आल्याने नवीन कुमार यांना दिलासा मिळाला। तर एकंदरीत झारखंड या राज्यामधील नवीन कुमार यांच्या या निकालामुळे एक प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे की जर एखादा कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जर एखादी उल्लंघन केल्याची किंवा कार्यवाही जर करण्यात येत असेल तर ती अनुचित असून तशी कार्यवाही कोणत्याही विभागाला करता येणार नाही। याबद्दल एक शाश्वती या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांना मिळाली असून नक्कीच ही एक माहिती आपल्यासाठी महत्त्वाची ठरली असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर या चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढी आपल्याला शेवटी मी विनंती करतो आणि मी आपल्या आता रजा घेतो। सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।